नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त असाल आणि तुमची दिवाळीसुद्धा आनंदमय आणि जल्लोषात साजरी झाली असेल. पण माझ्या व्लॉगची दिवाळी वाइब्स आत्ता येते. सासर आणि माहेर दोघाकडची दिवाळी सेलिब्रेशन मी कॅप्चर केली आहे. हे सगळे मेमरीज एकत्र करून तुमच्यासाठी हा दिवाळी स्पेशल व्लॉग घेऊन आली आहे. लेट्स रिलाईव्ह दोज दिवाळी मोमेंट्स टुगेदर. तर हा व्ह्यू बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आले होते माझ्या माहेरी आणि आम्ही जात आहोत माझ्या भावाला हॉस्टेलवरून घरी आणण्यासाठी दिवाळी सुट्टी. आणि त्याच्यासाठी हे सरप्राईज होतं, कारण त्याला मी सांगितलं होतं की तू आल्यानंतर मी 2 दिवसांनी येणार आहे. तिथे तो मला बघून खूप सरप्राईज झाला होता आणि त्याला आनंदही खूप झाला होता, कारण आम्ही जवळपास 1 वर्षाने भेटलो होतो. जेव्हा माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी त्याला भेटले होते, त्यानंतर आज भेटले. ह्याला घेऊन डायरेक्ट आम्ही गेलो शॉपिंगसाठी, कारण दिवाळी शॉपिंग इज मस्ट मॅन्डेटरी. आणि मला इचलकरंजीमधून आणि ह्याच दुकानातून शॉपिंग करायची होती, साड्या घ्यायच्या होत्या. तर आम्ही इथून साड्या घेतल्या. त्यानंतर आम्ही जनता बँकजवळ, इथे एकदम भयानक गर्दी होती, पण भारीसुद्धा वाटत होतं, कारण दिवाळी म्हणजे असं तरी पाहिजेच. त्यानंतर आम्ही डिझायनरमध्ये गेलो. मला आणि माझ्या बहिणीसाठी ड्रेस घ्यायचे होते. इथून पण आमची शॉपिंग झाली. तर माझा भाऊ अक्षरशः वैतागला होता, तर त्याची शॉपिंग अजून बाकी होती. त्यामुळे तर इथंच अजून जसं फिरल तसंही आमची शॉपिंग चालू होती. त्यानंतर आम्ही आकाशकंदील किंवा दिवाळीसाठी जे डेकोरेशनसाठी छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्या गोष्टी इथून घेतल्या. इतकी व्हरायटी होतीच ना, काय सांगू, कोणतं घेऊ आणि कोणतं सोडू असं होत होतं. इथून आम्ही डायरेक्ट वरच्या शॉपिंगसाठी गेलो, तर त्याची 10 ते 15 मिनिटांमध्ये शॉपिंग झाली सुद्धा. पण आपल्या मुलींच्या बाबतीमध्ये असं नसतं, होय ना. आपले 10 ते 15 मिनटं विचार करण्यातच जातात आणि अशा पद्धतीनं आमची शॉपिंग झाली. त्यानंतर आम्ही थोडी पेटपूजा केली आणि घरी निघालो. तरी आजच्या दिवशीचा हा ब्लॉग इतकाच. यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट डे वसुबारसचा असणार आहे. तर मंडळी, आजपासून सुरू होते दिवाळी. आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. या दिवशी आपण गाई वासरांचं पूजन करतो, कारण ती आपल्या जीवनाची अन्नदाता आणि माते समान असते. गाईला स्नान घालून हार फुलांनी सजवून पूजा केली जाते. ही परंपरा म्हणजे प्रेम, मातृत्व आणि समृद्धीचं प्रतीक आहे. तर चला बघूया आमच्याकडे वसुबारस कसा साजरा केला जातो. आणि ह्या दिवशीचा मी सिनेमॅटिक टाईप रील शूट केली आहे. तर हे रील शूट करण्यासाठी मी आमच्या गावातील केदारदादाला बोलवलं होतं. तो खरंच खूप छान रील बनवतो, व्हिडिओ शूटिंग पण खूप मस्त करतो, त्यासाठी तो आला होता. तर इकडे दिवाळीची फराळची पण सुरुवात झाली होती. बुंदीचे लाडू बनवण्यासाठी इकडे आचारी मामा आले होते. ह्याची पण धावपळ चालू होती, पण माझं पण महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे दिवाळीची वसुबारसची रील मला सगळ्यांसोबत शूट करायची होती. त्यामुळं मी मम्मी, काकू, आंटींना, काकांना, त्यांना सगळ्यांना कामाला लावलं होतं म्हणजे सगळ्यांना व्हिडिओमध्ये येण्यासाठी मी खूप आग्रह केला होता. आमच्या दोघी आज्यासुद्धा आला होता, माझी बहीण होती. आम्ही नॉर्मल अशी वसुबारस दरवर्षीच करतो, पण ह्यावेळी थोडं व्हिडिओ शूट करायचं होतं, त्यामुळे थोडा वेळ लागत होता. तरीसुद्धा सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं, कारण सगळ्यांच्याच घरी कामं होती, फराळ चालू होते, पण त्यासुद्धा मध्ये वेळ काढून आला होता. आणि आमची मोठी आजी वयामानानुसार तिला थोडं थकल्यासारखं होतं, त्यामुळे ती थोडी रेस्ट करत असते. ह्यावेळी पण ती झोपलीच होती, पण तिला आम्ही येताना फक्त बोललो होतं की असं वसुबारसची पूजा करत आहे आणि व्हिडिओ पण बनवणार आहे, आजी तुम्ही या. तर आजी लगेच उठून 2 मिनिटामध्ये नवी कोरी साडी नेसून आली होती. बाकी आमची मम्मी, काकू वगैरे रेग्युलर साडीमध्येच होता, पण आजी एकदम टापटीपमध्ये आल्या, त्यामुळे खूप भारी वाटलं. ह्या वयात त्यांना इतकी हौस आहे, कारण हौशीला मोल नसतं, या आजीने परत एकदा दाखवून दिलं. आणि ते आमची वसुबारसची पूजा संपन्न झाली. आणि आपल्या सगळ्या फॅमिलीसोबत सण साजरे करताना खूप भारी वाटतं. अशा पद्धतीने आम्ही ते गायींची पूजा करून घेतली. आणि आज एकादशी होती, त्यामुळे आम्ही गायींना केळी, साखर, गूळ हेच नैवेद्यसुद्धा दिलं. तर अगदी आजोबासुद्धा माझ्यासाठी व्हिडिओमध्ये यायला तयार झाले होते, तर ते सुद्धा व्हिडिओसाठी पोज वगैरे देत होते. हे सगळं बघून अगदी मन आनंदाने भरून येतं. असो, नो नजर प्लीज. परत ॲज युजल आपण कामाला लागलो. आम्ही पूजा करून येऊपर्यंत बुंदी पाडून झाला होता आणि चिवड्याची तयारी चालू होती.
तर आम्ही सगळे चिवडा टेस्टिंगसाठी बसलो होतो. चिवडा झालाच तोपर्यंत आम्ही शंकरपाळी वगैरे पण करत होतो. हे मी फराळाची व्हिडिओचे क्लिप्स ॲड केले, ते एका दिवशीचे नाही आहेत, 2-3 दिवसाचे आहेत. ज्यावेळी मी शूट केले त्याच्यावेळी ते ॲड केले. नाही तर तुम्ही म्हणाल की प्रत्येक व्हिडिओमध्ये कपडे वेगवेगळे दिसत आहेत आणि एकाच दिवशी एवढं सगळं बनवलं आहे का? तर असं नाही की माहेरी गेल्यानंतर कसला कंटाळा येतो काय माहीत नाही. त्यामुळं मी एवढे जास्त व्हिडिओ शूट केले नाही. फक्त फराळ करताना वगैरे माझी बहिणीला सांगून मी थोडंफार शूट करून घेत होते. आणि इथे बसून आम्ही सगळे एकत्र असे फराळ बनवत होतो. प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही एकत्र असे सगळे जाऊन बनवत होतो. तर त्यामध्ये मी पण थोडीफार छोटी मोठी हेल्प करत होते, कारण मला पण शिकता येईल म्हणून. हा क्षण बघण्यासाठी अगदी सगळे तरसले होते, कारण माझा एकटा भाऊ 10वीला तर एकटा भाऊ 11वीला आहे आणि त्यांना इतका अभ्यास होता तरी ते गाडीचा सुद्धा अभ्यास करत नव्हते. त्यामुळे खूप सगळ्यांच्या रिक्वेस्टनंतर ते अभ्यासला बसले होते आणि आम्ही त्यांना हेल्प करत होतो. तर त्यांचा अभ्यास झाला त्यानंतर रात्री आम्ही दिवाळीची रांगोळी काढण्यासाठी सुरुवात केली. रांगोळी काढायचं तर टेन्शनच होतं, कारण पावसाचा काही नेम नव्हता. त्यामुळे छोटीशी रांगोळी काढायचा प्लॅन केला. तर इकडे माझे दोन्ही भाऊ पण आम्हाला हेल्प करत होते. कलर भरणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि एकटा भाऊ व्हिडिओग्राफी करत होता. तर ही सकाळ आहे दिवाळीच्या अभ्यंगस्नाना दिवशीची, नरक चतुर्दशीची. ह्या दिवशी सगळे पहाटे उठले होते. तर मी म्हटलं की शूट करून घ्यावं, कारण रात्री रांगोळी काढल्यानंतर फोटो काढण्याचं पण लक्षात नव्हतं, इतका वेळ झाला होता. तर पहाटे असं काही दिसत होतं सगळं मस्तपैकी. सगळीकडे रांगोळी, आकाशकंदील, दिव्यांचा प्रकाश पडला होता. परत सूर्याची सोनेरी किरणे येत होती आणि मी लवकर उठून सगळ्या भावा बहिणींना उठवायची कामं करत होते. तर असं काहीसं आमचं घर सजलं होतं दिवाळीसाठी. मी बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर सगळ्या आवरूपर्यंत आमच्या काकी इकडे पांडव सुद्धा घालतायत. दिवाळीमध्ये पांडव घालण्याची प्रथा आहे, तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ह्यानंतर सगळ्यांना तेल उठणे लावून अंघोळ वगैरे घातली आणि यानंतर ओवाळायचं होतं, त्यामुळे सगळे एकत्र जमलो. तर इथे आम्ही सगळेजण सगळ्यांना ओवाळण्यासाठी जमलो होतो. तर सुरुवात केली होती माझ्यापासून. तर इथे आम्ही सगळेजण ओवाळण्यासाठी एकत्र जमलो होतो. सगळेजण सगळ्यांनाच ओवाळणार होते. सुरुवात माझ्यापासून झाली होती, सगळे एकत्र जमलो होतो. तर इथे अशी ओवाळणी चालूच होती. तर आम्ही काल रात्री रांगोळी काढताना आमच्या आजीने एक प्रश्न विचारला होता की आजी दिवाळीमध्ये इतके दिवे काय लावतात, काय रिझन आहे ह्या मागचं. तर आजी म्हणला होतं की उद्या सकाळी ओवाळताना सगळ्यांपुढे सांगूया, म्हणजे सगळ्यांनाच कळेल. तर जे आजी उत्तर दिलं तर ते मी तुमच्याशी आता शेअर करते. तुम्ही मी जसे पद्धतीनं ओवाळते ते पण तुम्ही बघू शकाल आणि तुम्हाला पण माहिती होईल की दिवाळीमध्ये दिवे का लावतात. तर आमच्या आजीने खूप छान पद्धतीनं समजावलं. याचं कारण असं होतं की राम, सीता, लक्ष्मण 14 वर्षाच्या वनवासानंतर कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी आले. चंद्र नसलेल्या या रात्री सगळीकडे काळोख होता, म्हणून अयोध्येच्या लोकांनी अंधार दूर करण्यासाठी असंख्य दिवे लावले आणि अयोध्या लखलखायला लागली. तेव्हापासून हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्यांचं महत्त्व खूप जास्त आहे. हे फक्त दिवाळीसाठी नाही, तर आपल्या पाचवीला पहिला दिवा पुजला जातो आणि जीवनाची सुरुवात ते शेवट हा दिवा आपल्या सोबतच असतो. म्हणून म्हणतात ना, तेल जळो आणि विघ्न टळो. तर हे आहे त्यामागचा रिझन आणि तुम्हाला सुद्धा समजलं असेल. अशा पद्धतीने इथं माझं ओवाळणंही झालं. त्यानंतर माझी बहीण सगळ्यांना ओवाळली. ओवाळताना जे म्हणतात इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राजे येऊ दे, असे आमच्या दोन्ही आज्या म्हणतच होत्या, कारण आमचा आवाज काय त्यांना ऐकवायला येत नव्हता. ते म्हणत होते की एकदम मोठ्याने म्हणा. तर ते दोघीच म्हणत होत्या आणि आम्ही फक्त ओवाळायचं काम करत होतो. यानंतर आमच्या आंटी ओवाळण्यासाठी आला. तर आजीचं ठरलेलं वाक्य होतं, प्रमोदला नको ओवाळू. म्हणजे काय सांगायचं होतं की आपल्या नवऱ्याला आज ओवाळायचं नाही, आपल्या नवऱ्याला पाडव्या दिवशी ओवाळायचं असतं. तर आजी सगळ्यांना, माझ्या मम्मीला, काकूला सुद्धा सांगतच होत्या. दरवर्षीचं हे ठरलेलं वाक्य असतं. आम्ही म्हटलंच होतं की आजी आता हे म्हणणार, तर आजीनं हे म्हणलं सुद्धा. तर आम्ही आजीनं हे सुद्धा विचारलं की आजी पाडव्या दिवशीच का ओवाळायचं असतं, आधीमध्ये का ओवाळत नाहीत असं. तर आजीने ह्याचं पण छान असं उत्तर दिलं आहे, तर ते मी तुम्हाला पुढचं शेअर करते. तर आजीने सांगितलं की दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा असं म्हटलं जातं. हा दिवस स्त्रिया आपल्या नवऱ्याला ओवाळतात. ह्यामागे खूप सुंदर अर्थ आहे. दिवाळीचा 4था दिवस म्हणजे पाडवा.
हा दिवस स्त्री पुरुष नात्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. ह्या दिवशी पत्नी नवऱ्याच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करते. ती त्याला ओवाळते आणि त्याला गोड पदार्थ व फुल अर्पण करते. ह्याला पती पाडवा किंवा दिवाळी पाडवा असंही म्हणतात. म्हणूनच बायकोने नवऱ्याला पाडव्या दिवशी ओवाळायचं असतं, हे सुद्धा आम्हाला कळालं. अशा पद्धतीने सगळ्यांचं ओवाळून झालं आणि खूप छान माहितीसुद्धा आम्हाला या दोघी आजींकडून मिळाल्या. यानंतर थोडा फोटोशूट केला आणि सगळे मिळून एकत्र फराळ केलो. आमच्या घरामध्ये जास्त कोणाला फोटोशूट आवडत नाही, मला आणि माझ्या बहिणींनाच आवडत असेल. तरीसुद्धा माझ्या आग्रहासाठी सगळे बसले होते फोटो काढण्यासाठी. ह्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि सगळेजण आपापल्या कामासाठी निघाले. सगळ्यांकडे जायचं होतं दिवाळीसाठी आणि मला सुद्धा आज माझ्या माहेरी जायचं होतं, तर पॅकिंग बाकी होती. ह्यानंतर मी निघाले माझ्या सासरी. आमच्याकडे लक्ष्मीपूजा पाडव्या दिवशी पहाटे असते, पण इकडे अमावस्या असल्यामुळे मला परत निघता येणार नाही, म्हणून मी या दिवशीच निघाले. लक्ष्मीपूजासाठी नाही थांबता आलं मला. तर इथून पुढचा ब्लॉग माझ्या सासरचा असेल. तर हा दिवस आहे दिवाळी पाडव्याचा. तर माही खूप छान रेडी झाली होती आणि आमची लक्ष्मीपूजा पण करून झाली होती. तर मी तुम्हाला आमची लक्ष्मीपूजा पण दाखवते. अशी खूप छान पद्धतीनं लक्ष्मीपूजा झाली. तर यावेळची दिवाळी थोडी स्पेशल होती, कारण आमच्या घरचा जो न्यू मेंबर आहे कृष्णराज, तर त्याची पहिली दिवाळी होती. त्याचे खूप लाड चालू होते सगळ्यांकडूनच. त्याची पहिली अभ्यंगस्नानाची अंघोळ झाली. तर अशा पद्धतीनं आमची दिवाळी इकडे चालू होती. आज दिवाळी पाडवा होता, त्यामुळे सगळ्यांना ओवाळून घेतलं. त्यानंतर आमचे बरेच फोटोशूट चालू होते. तर माही इकडे बोर होत होती, म्हणून हिचा थोडा ड्रामा चालू होता आणि हिला हिच्या फ्रेंडसोबत खेळायला जायचं होतं, पण आम्ही तिला रोखून ठेवलं होतं, म्हणून ही अशी करत बसली होती. तर अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन संपन्न झालं. ह्यानंतर सायंकाळी साधू संत येची घरात तोची दिवाळी दसरा हे जसं म्हटलं आहे त्याचप्रमाणे आमच्या घरी सुद्धा स्वामी आले होते आणि त्यांच्यासोबत आमच्या मामांचे मित्र जे वारकरी संप्रदायामध्ये आहेत ते सुद्धा आले होते. त्यामुळे वातावरण अगदी मंगलमय झालं होतं आणि त्यांच्याच हस्ते संध्याकाळची आरतीसुद्धा झाली. कौमारी मंगलम अंबा मंगलम जगदंबा मंगलम अंबा मंगलम जगदंबा मंगलम शंभुराणि सुमनवेनि शुभके मंगलम शंभुराणि सुमनवेनि शुभके मंगलम अंबा मंगलम जगदंबा मंगलम अंबा मंगलम जगदंबा मंगलम शुभके मंगलम शंभुराणि सुमनवेनि शुभके मंगलम कमल नेत्रळे विमन सुमन गात्रळे कमल नेत्रळे विमन सुमन गात्रळे. तर या पाडव्याच्या शुभ दिनी लक्ष्मीपूजनही झाले आणि स्वामींचे दर्शनसुद्धा झाले, त्यांचे आशीर्वादही मिळाले. त्यामुळे खूप मन प्रसन्न झालं. अशा पद्धतीने आमची दिवाळी साजरी झाली. रात्री पाऊस होताच त्या पावसातही आम्ही फटाके उडवून आमची दिवाळी साजरी केली. तर मंडळी, मी अशा पद्धतीने साजरी केली माझी दिवाळी. अपेक्षा करते की तुमची दिवाळी सुद्धा अशी सुंदर झाली असेल. या पवित्र सणाच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश सदैव उजळत राहो. प्रत्येक दिवस नवा उमेद घेऊन उगो, प्रत्येक रात्र समाधानाने संपो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि परत एकदा तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. प्रकाशाचा हा सण तुमच्या जीवनात नव्या आशा, नव्या स्वप्नांचा दीप उजळव. तर हा माझा दिवाळी रिलेटेड ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढचा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.